टाकायला चाललो मी. पाहिजे म्हणलं काय संध्याकाळी येईन मी. काही काळजी करू नको, टेन्शन नको घेऊ. पुढे मी शिकायला गेलो ना तरी बी दर शनिवार रविवारी येत जाईन मी. काळजी नको करू, लढ नको. चल काय जरा काय मुकाटे ना, तुला काय आले काय शाळा ना फेळा. मग मस्त आपलं मग मैस करणं आहे बिलकुल, वावरात जाता हिंटाले गाव. चल आता येतो मी. येतो ना, येतो, तू काळजी नको करू. मग येतो ना, दर शनिवार रविवारी भेटायला येत जाईन मी तुला. मग कुठे जाऊ मी शिकायला. मग काय लय दूर आहे गेले का? हो ना, चल गेलो काय मुकाटे ना. चल मला भिंगरीला भेटा लागते. चल भिंगरे येतो म्हणलं मी काय. संध्याकाळी येतो संध्याकाळी. ठीक आहे, चारा आणखी माहिती तुले. हो येते ते आता. चला आता निघाला बा, तिकडे गेले वाटते नाही का. हो एसटी याची एसटी आली म्हणते. एसटी हो एसटी आली एसटी आली कर बा. चला लवकर. हो चला येतो बा आता. जरा ती शाळेत नाव टाकाले. हॅलो हॅलो, हा निघाले का आजमराव? काय कुठं आहे म्हणलं सध्या? निघाले का नाही अजून? बस निघाला आता, बस घरून निघून राहिलो आता. हो झालं सगळं झालं आता. तुम्ही निघाले का? झाली तयारी तुमची? अजून घरीच वाटते बा. अरे लवकर या, तिथं 10 वाजता शाळेत जावं लागते आपल्याला. मग काय हो ना, आम्ही निघालो आता एसटीनं आत्ता. रस्त्यानं आम्ही लवकर निघा तुम्ही आता. अरे इतकी दुनिया भरायची घाई आहे, काय करा. हो ना अरे निघालो ना आम्ही. काय ऑटोला चाबी लावली, बसलो चाललो. फक्त ते आपली टीसी मार्कशीट पाहिजे म्हणलं, नाही टेस्ट घरी भुलसा ना. टेस्ट म्हणलं घेतलं ते सगळं मास पैसे आहे ते. हो या लवकर या सटकन. तिथं 10 लिटर्स व्हा तिथं काय बस स्टँडवर आहे, बस स्टँडवर. हा मी तिथं जा. आता हे ऑटो घेऊन पहिले मला शेंगा घेऊन जाणे लागतं मार्केटात. मग तिथे फी काय ना भरू का डाटा दुका दिले. हो ना बस हो आलो सर. हो ठीक आहे ठेवतो मग. तिथं बहीण घेऊन आले वाटते बाबा. अरे काय अजाबराव कसं हो बापरे, आले का? अरे काय मिळालं याच आहे का तुम्ही? आले का तुम्ही? काहीच एसटी स्टँडवर बसला आम्ही वाट पोरायलो. आलो करता राजा मार्केटात हा इथं अजून तर तुम्ही आता शेंगा टाकल्या खराच झाल्या रे त्या बा. नाही बा, फळा मारला घेऊनच राहिलो तुम्ही. निघालो ना मी हिंगा बस कटलं काढलं मी. चल उशीर नको जा. चालता राजा. मग काय ते देवदास कल्ला करू आला तिकडे. मग काय जाय म्हणे पाहुणे मार्केटात. शेवटी मी आलो इथं राजा. चला लवकर चल भाऊ संकेत, चल गे लवकर थैली चल लवकर. हो ना, पण तेवढं तुला समजत नाही राजा. पैसे नाही पाहिजे का? तिथे का डाटा का द्या. शाळेत नाही आता ऍडमिशन करतो म्हणलं की 10-20 हजार पाहिजे नाही का? मग तेव्हा म्हणलं 20,000 रुपये घेतले मी. हो त्याच्यापासून दलाला बसून संध्याकाळी हराज झाल्यावर बाकीचे पैसे हो घ्यासाठी या लागते मला. आमची तेच परिस्थिती आहे. पण मी काय म्हणतो, पाहिजे आता कसे तुमच्या खिशात पैसे आले कसं तुम्हाला बात गुण येते बरं. हो थंड घेऊ नका म्हणला. नाही तर फलतो कसं अंगाचा वास येता फालतो आपत करसा ना. होणारी ऍडमिशन हुकून जायची, मदत कुठे जाऊ नका म्हणलं. तुम्ही काही आपलं तुम्ही बदनामच करणार रामपूर ना. मी काय म्हणजे काय लोणारा माणूस दारू पिऊन काही राजा बोलता रे आपले. हो ना, सोडीन मी आता एक ठेम नसतो घेत मी. चल लवकर गेलो चल पटापट चल. हे तर वर नाही पाहत बा. इतका पुढे एवढा मोठा उत्साह माणूस दिसून राहिला तरी बी. भाऊ दादा मी काय म्हणतो म्हणलं. हा बोला काय तुमचं काय इथं काय इथं काय. चला निघा बाहेर निघा म्हणजे काय चोर हो का बा? का आतंकवादी हो का? बॉम्ब घेऊन आलो. अरे शाळेत आलो म्हणलं ऍडमिशन करायसाठी. तिकडे भेटायला लागते साहेबाले. तू होय बाजूनं साहेब आहे का पाय काय का? अरे पाहा ना ते बोर्ड लागलं तिथं. शिकेल सवरेल हा का नाही? ऍडमिशन क्लोज झालं म्हणलं, भरलं भरती झाली. भरती अरे बास काय किती 22 जूनला शाळा उघडून राहिल्या. झाले बी ऍडमिशन इतक्या लवकर? इतक्या म्हणजे फेब्रुवारीतच पॅक होती ते. मार्च महिन्यात जिकडे तिकडे होत असते ते. आता काय राहिले तिथं? झालं ते क्लोज झालं ते. मग महिना झाला ना आता चेवाला का? लय चरल करून राहिला तू. चेवाला होता का नाता आला का? तुला काय करावं लागते? आम्हाला माहित आहे का तुमच्या शाळेचा क्लोज झाला म्हणून? चालला का चालला मोठा झाडू मारते पहिले. हो ना, लोकांना सुद्धा बोल पेपर वाचून राहिला फुकट्या नाहीये. चालला मोठा जसा का हेडमास्टर आहे इथचा. शिल्लक दिसून राहिला तू. काय समजून करायला म्हणलं? बाबू म्हणलं निघ बाहेर निघ गेटच्या बाहेर लवकर. बाहेर निघ बाबा. 2 दिन म्हणलं जांभळातले का जांभळच फोडीन तू. पेपर वाचायची ड्युटी आहे का तुझी? लोकांना समजावून सांगायचं की बा क्लोज आहे हे आहे ते आहे. त्याच्यासाठी इथं बसायला आहे तू. चालला का टपरे पेपर वाचून राहिला फुकटी आहे. निघी तू. चाललो आम्ही. अरे हे ड्युटी असतं मला वाटते. ऍडमिशन राहिली जागावर मारामारच करते काय सांगा नाही का? हो ना, काय तो राजा माणूस दुसरं राहणार होता. तेच आता मला वाटून राहिलं आता. अरे चला देवदास जाऊ दे म्हणलं. चाल नाही म्हणते ना. चाल देवदास चल. शिल्लक बोलूच नको तू. जांभळ फुटलं असतं तू आता लोक. तू इथं आहे म्हणून या आवारात आहे म्हणून ना. तू बाहेर ना गेटच्या. मग सांगतो तुले सांगतो मग काय असते सनसने काय तो. अरे देवदास चाल ना बा. चालणार राजा देवदास. हो ना, पण बोल भाषा. हो आता साहेब आले नाही म्हणून सांगायची, नाही तर कंप्लेंटच केली असती याची मी. हो ना, साहेब लोक चांगले राहिले तिच्या म्हणून म्हणतातले आपली. चल जाऊ तिकडे. राम भाऊ राम म्हणलं. काय आले वाटते नाही झाले वाटते पोराची ऍडमिशन. बापरे का सनसन इकडे कुठं म्हणलं? तुम्ही इंदोरीला येत असता ना बाजारात नाही? साथीवर दिसत असता बा अलग अलग. हो मिस हो तर म्हणलं काय ऍडमिशनचं काय पोराला काय घरी घेऊन चालले का कसं काय म्हणलं? झाले वाटते ऍडमिशन.
अरे कायची ऍडमिशन नाव काढायला आलो याचं मग काय तर मी आता जाऊ दे बा आता नाव काढायला आलो होतो पण काय दाखला भेटलाच नाही लगाचा. कोण दाखला कोण नाही भेटला म्हणलं म्हणजे टीसी काढायसाठी मग दाखला तर आम्हाला ते 2 मिनिटात भेटला. काय फी 5,000 रुपये राहिली होती. 5,000साठी पेपरही देणे ना बा पेपर दिला कसा आहे मी आलं शेवटी आता पुढच्या वर्षी अजून कुठं आता आपल्याला होते का नाव काढायला आलो होतं ते 5,000चा आपला आहेच ना लोच्या तर ते म्हणते नाही म्हणजे ते दिल्याशिवाय जमत नाही. ते तर आहेच ना मग आता फी कबूल केल्यावर ते द्यास लागेल ना तुम्हाला फी तर भरलेली आता तुम्हाला भरा नाही लागणार का ते आपण इतकी फी होत नाही ना दादा आपल्याला भरणं तुम्ही टाकू राहिले वाटते नाही. 2 ऍडमिशन आहे महापुराची हे देवला भाऊच्या समोरच्या पाठवा काय म्हणते पोझिशन बरी आहे चांगला आहे करून फायदा नाही पुढच्या वर्षी वापस नाही पुट्टी मग काय तर साध्या एखाद्या शाळेत चांगल्या पद्धतशीर कमी फी येते जिल्हा परिषदच्या शासनाच्या टाकून द्या टिकत ना तुम्ही टिकत नाही तर काऊन नाही टिकत काऊन काय कारण काय म्हणलं काऊन नाही आम्ही फी भरू आमची फी भरसा ना तुम्ही फी भरूनच नसते हो दा ट्युशन लावा लागते पोट्टे कधी शाळेच्या भरोशावर असते का शाळेच्या भरोशावर काही नाही भाऊ हे पा म्हणलं डवऱ्यावर असल्यावर फोन येते तुमच्या पोराने हे अभ्यास केला नाही भाऊ हे केला नाही भाऊ याचा अभ्यास कमी आहे शाळेत 1 घंटा उशिरा येते मग येणं जाणं करे काहीच नाही मोठं कठीण काम झालं मग काय मग शेवटी खोली करून दिली खोलीचं भाडं भरणं नाही मग आता तुम्ही भाडं नाही दिलं मग त्याला काय मग आता त्याला काय इलाज आहे पुन्हा दादा आपल्यालाच काही येत नाही तर काय सांगणार आहे पोट्टेले या पुस्तकात आपल्याला काय समजते का तुम्ही म्हणजे अभ्यास घेत झाले करायचा मग त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त शिकवा लागते त्याला घरी मग असं आहे ते कर्मचाऱ्याचीच पोरं आहे तिथे जास्तीत जास्त ते घरी शिकवते म्हणून त्याला येते मग ट्युशन आहे ते बमाट आहे त्याला काही नाही पोट्टे हुशार नाही तुमचे आमचे पोट्टे म्हणलं 2 जण चांगले ट्रेन आहेत बिलकुल मग काय तिंगा वरे हिंडून राहिले ती शाळा पाहून राहिले काय मग ते तसं काही नाही आमचं काही नाही होत तसं बिलकुल टिकतो आम्ही अरे नाही ना कास्तकार माणसं नाही तर शांतिकाची मग अरे बा रोज डब्यात नाही अलग अलग त्याला मेनू द्या लागते त्याचे डबे चेक केले जाते आज काय आहे ड्रायफ्रूट आहे का नाही हे आहे का नाही याची भाजी आहे का नाही त्याची भाजी आहे का नाही मग ते का खिचडी भेटते का इथं सगळं बिलकुल म्हणजे असं हेच असते तर टाईट म्हणजे डब्यात नाही म्हणजे अलग अलग रोजचा भाजीपालाचं म्हणजे चांगलं जेवण नाही का ते सगळं त्याला म्हणजे काय जेवणात काय पाहिजे त्याचे ते त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यानुसार ते बरोबर डबे द्या लागते मग लय असते बारीक किरी मग अजून ते बाकीचा खर्च याचा वया पुस्तकं हे ते एक कमी नाही जमत म्हणलं इथं मग बिलकुल टाय बूट मोचे बिलकुल अटेन्शन ड्रेस आपल्याला घ्यायला लागते ड्रेस काही फुकट नाही इथं ते तर आहेच ना आता प्रायव्हेट म्हणल्यावर तर घ्यास लागेल ना ते सरकारी शाळा थोडी आहे आता मग ते आता काय घरून देणार आपल्याला बा मला काय तर फी आहे म्हणलं फी माहिती आहे किती आहे आता काय असेल 10-15 हजार रुपये समजा 5वी ते 8वी असेल नाही 20,000 अरे म्हणलं एका वर्षाची 20,000 रुपये आहे मग काय तर अजून मनात अजून तुमनं चालूच राहते याचं ते त्याचं ते असं आहे मग काही कर नाही बा चला येतो मी निरा हे बा असे लोक हे बैकून देते जा बा जा म्हणलं जा डोकसं नका खाऊ आमचं मग काय बसले आपली हो ना फी नाही भरली ना आपल्याला सांगू राहायला जा घरी जा काय ते तोंडातलं काळ पहिले ते बोचका हो 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 बिलकुल ते आपलं साहेबाला भेटायचं म्हणलं ऍडमिशन करायचे पोरायची 2 ऍडमिशन आहे एवढी गडबड असते का मग बसा बसा तिकडे खुर्च्या आहेत बसा साहेब कसे ऑनलाईन मीटिंगवर आहे 10 मिनिटांना आवाज देतो तुम्ही साहेब आता हो तुमच्या मनानं बसतो मग तिथं हो ठीक आहे हो एखादा पेपर असन द्या आता हो बसतो अर्धा घंटा पेपर काही नाही इथं. बसा तिकडे बसा समोर बसा तिकडे हो मी आवाज देतो तुम्हाला इथं थांबू नका तुम्ही मार्क पाहून द्यायची हो एकदम बाबा पोट्टे हुशार आहे एकदम हो टॅलेंट आहे तुम्ही विचारा काही ते माणसांना तर विचारा तुम्ही हो आहे तर आता वर्गातच आहे इथंच बाजूने बोलव का द्यायला नाही तसं नसते तुम्ही ऐका ना तुम्ही तर जरासं ऐकायची मानसिकता ठेवा तुम्हीच नका लावू हे जे आहे का नाही A+ हे असे आमच्याकडे लय येतात ना असे हो पुढच्या वर्षी द्यायचं आमच्या इथं शाळेत रिझल्ट B+ येते हो Bच्या वर जातच नाहीत ना ते असं आहे ती हो इथं बा तिथं काय 10-15 लेकर असते हो त्याच्यातून ते निवडते पण इकडे आता 80-80 एका वर्गात आहे जागा नाही हो आता कसं आहे 2 सीट बाकी आहेत म्हणून मी तुमच्याशी बोलून राहिलो नाही तर मी हे बा म्हणजे कसं ॲडमिशनच फुल झालेलं आहे हो ना ते काय आमचे जरासं कसं कामाचं हे भैमुंग एखादं म्हणून आले हो काय ते राहून गेलं नाही 1 तारखेला येत होतो म्हणजे तुम्ही शेतकरी आहे नाही का असं हो का बरं तर मग मी काय म्हणतो तुम्ही हे पहा हो ॲडमिशन तर देईल मी त्याचा विषय नाही फक्त इथं राहायची व्यवस्था करा त्याची कसं अपडाऊन त्याचा काय होईल अभ्यास होणार नाही आणि आमच्या शाळेचा रिझल्ट कसा खराब होईल म्हणून म्हणतो बा त्याला कसं तुम्हाला ट्युशन लावावं लागतील त्याचं एकदम पूर्ण त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागलं खाण्यापिण्याचं सगळं राहणीमान हे ते सगळं व्यवस्थित तरच तर मी ॲडमिशन देईन नाही तर मग कसं विनाकारण आमच्या शाळेचं नाव काही खराब करू नका नाही तसं काही नाही म्हणा हो सगळं व्यवस्थित खोलीच करून देणार आहोत आम्ही हो ते ठरवलेलंच आहे हो काही विषय नाही बरं चला ठीक आहे मग बाकी फीचं कसं काय फी कसं भरणारा तुम्ही 25,000 रुपये फी आहे एका वर्षाची अरे नाही हो 20 महिने आता 1 जण भेटले ते 20 महिने आता ते मागच्या वर्षीचं आहे या वर्षी कसं आहे खर्च खूप वाढलेत ना आता खर्च खूप वाढलेले आहे शाळेचे आता एवढे शिक्षकांची पगार करणे प्रायव्हेट आहे ना सगळं इतकं मोठं आता डेव्हलप करणे साहित्य वगैरे हे त्या पाण्याची व्यवस्था सगळ्या व्यवस्था आहे नाही तर त्यामुळे कसं आहे आम्हाला काय आहे फक्त हे एक सामाजिक कार्य आहे हो त्यातून आता काहीतरी जे काय असलं आपलं पगार जरी झाली तरी भरपूर आहे हो त्यामुळे ते कसं शक्य नाही 25,000 रुपये फी आहे हो भले आम्ही तुम्हाला टप्प्यानं भरू हो असं काही एखादं मन भरायची काही एवढं नाही हो नसर पटत तर मग बघा तुमचं आता शेवटी काय आहे ते हो ना आपण ते कास्तकाराच्या मनानं कसं आम्हाला लय अंगभर होते ते खोली भाडं हे ते कमी करा ना 15,000 मध्ये कसं कास्तकाराला काही सूट गीट ठेवा ना त्याच्या होत असेल तर मी काय म्हणतो जाऊ दे आता पाणी घेऊन घ्या तुम्ही आणि येऊ शकता कसं तुमचं म्हणजे बजेट नाही बसणार पुढे तुमच्या अडचणी येतील तुम्ही एखादी शाळा दुसरी बघा एखादी शासकीय आणि तिकडेच जा नाही तसं काही नाही फक्त मी काय म्हणतो थोडंफार कमी जास्त करा ना ऍडजस्टमेंट काही ना काही ना मग तेच सांगतो तुम्हाला सूट देऊन राहिलो ना मी पहिल्यांदा तुम्ही 5,000 भरा आज समजा
त्याच्यानंतर शाळा सुरू होईल त्या दिवशी तुम्ही 10,000 रुपये भरा, बाकीची उर्वरित दिवाळीला भरा. झालं, विषय संपला. हो हो ते आहे म्हणा, बरोबर. हो बरोबर. मग 5,000 भरलं की समजा ॲडमिशन झालीच समजा. 5,000 आज भरावं लागतील. ते आजचं उद्याचं मी सांगणार नाही. हो, कारण की उद्या अजून कोणी दुसरे आले तर ॲडमिशन मी देऊन टाकीन. तुमच्या भरोश्यावर टिकला लावून बसणार नाही मी. पहा तुम्ही लवकरात लवकर काय आहे तर. ठीक आहे. बरं सांगतो मग साहेब जरासं. हो 1-2 शाळा पाहू म्हणलं देवलाल. हो पाहते मग. बरं बरं ठीक आहे साहेब. मग मी कसं अर्ध्या घंट्यातनी निर्णय घेऊन आलोच समजा. हो चालेल बा, चला. Stand up, Sanket, stand up. Sit down. फिर से stand up. Come here, come here. Sanket, come here. संख्या साहेब बाबू इंग्लिश मध्ये बोलला तिथं. हो सगळं म्हणजे इंग्लिशच आहे. पाय म्हणलं एसी गिशी. हो आपण पहिला टेबल घेऊ पण. हो बिलकुल पहिला शिकूनच घेऊ आपण. बाबा आले का? झाली का आमची ऍडमिशन? काय म्हणते सर? हो ते चालू आहे, विचार चालू आहे. हो ते आता थोडंसं विचार करून सांगतो म्हणलं. चला इथं काय करू राहिले, चला लवकर बाहेर चला. करा मग विचार. हो इथंच पाहिजे आपल्याला. मस्त आहे. इथंच टाकून द्या. हो ना, इथंच टाकू बाबू. करू ना, प्रयत्न करू. आता चालू आहे विचार करणं. हो चला या बाहेर या. चला चला. बापरे, खादोड मॅडमची शाळा वाटते नाही का? नमस्कार मॅडम, नमस्कार. देवदास सनसने रामपूरची. ओळखते ना. पूर्ण चांगली ओळख आहे. हो काही विषय नाही. काय मुलं होते का? कोण होतं? आता अजाबरावने दिलाय वाटते गुंगारा. हो ना, आलोच म्हणे. आता गेला वाटते बा तिकडे. हो तर 2 ॲडमिशन आहे आपले देवलाल भाऊचे आहे, अजून एक आहे. हो ते येऊन राहिले तर पहा म्हणलं कसं 6वीत ॲडमिशन आहे. 2 पोरं हुशार आहेत. हो मॅडमनं त्याचं विचारपूस झाली, प्रश्न वगैरे विचारले. बघितलं ना. हो सांगितलं त्यांनी. चांगला आहे प्रोग्रेस मुलांचा चांगला आहे. परंतु तुम्ही टोयगोटे म्हणजे तुम्ही शिवलाजी टोयगोटेचे कोण मग? मी सक्का भाऊ म्हणलं तर मग झालं. आताच ॲडमिशन कॅन्सल आहे. हे आपलं त्याची चुलत भाऊ आहे. असं भाव किती आहेत ते. हो टोयगोटे आडनाव आहे म्हणा, पण ते दूरचे आहेत. काही लावतो त्याचे देवीदासे काही आपलं. हो ना. हो नाही. हो ते कसं दूरचे आहेत आपले. अच्छा ठीक आहे. हो तुम्हाला बघितलं नाही मी कधी. हो आता तुमच्या गावची बरीच मंडळी माझ्या ओळखीचे देवदास भोले माहिती आहे, त्यांना ओळखतो. हो कसं त्यांनी 4 लाख रुपये अजून दिले नाही आमचे. हो कसं साहेब म्हणतात मग फालतू कसं वाईट होऊन जाईल. पण आता मी त्यांना कसं समजावून सांगते म्हणून आता कसं तरी बरं आहे. हो ना ते 4 लाख. हो हाय वाटते ना. कायची तुमची नेले होते तर त्यांना निरोप कळवता तेवढा काय. जर तुम्ही गेले तर त्यांना म्हणा मॅडमने सांगितलं म्हणा पैशाविषयी थोडंसं काळजी करा म्हणा एवढ्या. बरं ठीक आहे. आता काय म्हणतात मग ऍडमिशनचं कसं करायचं का काय करायचं? हो पण ते कसं फीचं बोलून घ्या मॅडम. बाकी तर काही हरकत नाही. आता आपल्याकडे 4-5 जागा आहेत. हो घेऊ शकतो. तर बघा मग आता कसं आहे, आता आमची संस्था आहे ही. हो कसं आमचं संचालक मंडळामध्ये मीच आता अध्यक्ष आहे या शाळेची. आणि फक्त एकच म्हणणं आहे की फी जी आहे हो तर 20,000 रुपये फी आहे आमच्या शाळेची. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेरच्याच मिळतील. आम्ही जे सांगू त्या दुकानातूनच कपडे घ्यावे लागतील. आम्ही सांगू त्याच दुकानातून पुस्तकं वया सर्व आम्ही सांगू तसं करावं लागेल. स्नेह संमेलन किंवा गॅदरिंग हे ते सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग आणि बाकीच्या फी आहे ते वेगळ्या राहील. आणि 20,000 रुपये तुम्हाला आज किंवा 1-2 दिवसामध्ये भरावे लागतील आणि ऍडमिशन होऊन जाईल. चांगलंच दाबून आहे मग तर. हो ना ते आहे म्हणा. पण एखादं म्हणा 10 म्हटलं 10 भरले चालणार नाही का? पहिले 10 दिवाळी नंतर. नाही ते आम्ही विषय सोडला. आतापर्यंत करू आम्ही, परंतु लोक कसं तशी समजदारी ठेवत नाही. हो आपण त्यांना आपण सवलत द्या, पण लोक ते आणवर येतात. त्यामुळे कसं एखादा मन सर्व फी जमा करा नंतर ऍडमिशन. बरं ठीक आहे. मग ते कसं एखादं मन होईल का? देवला होईल का? आता आपल्याला बियाणे पैसे पाहिजे. बुड्याचं ऑपरेशन आहे डोळ्याचं. होणार नाही इतके. 10 म्हणा 10च पहा ना मॅडम. कसं आम्ही कसं म्हणजे बुडवणारे लोक नाही. हे चांगलं आहे असं म्हणजे व्यवहार चांगला आहे. नाही ते माझ्या हाती नसते ना. सर्व आमचं कसं संचालक मंडळाचा निर्णय असते. मी कसं माझ्या हातात असतं तर मी कसं म्हटलंही नसतं तुम्हाला. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. काही विषय नाही. परंतु तुम्ही इथं काही तुम्ही कमी जास्त करू शकत नाही. बरं ठीक आहे ना. मग थोडंसं 10-15 मिनिटं. हो सांगतो मी काय करायचं. हो चाल देवलाल बाहेर. काय कुठं आहे राजा? तिकडे आम्ही त्या शाळेत गेलतो, तिथे आले नाही. आता अजून 2 शाळा पाहिल्या. मग तरी याचा पत्ता नाही तुमचा. काय अजाबराव राजा? कुठं जाऊन बसले तुम्ही? इकडे आलो मी. शेंगाची इकडे आलो. डलाला बोलावलं होतं मला. मार्केटला आलो मी. ओके घ्या तुम्ही ऍडमिशन करू. हो काही वाटत नाही. मी असलोच पाहिजे का? असलोच पाहिजे का? बरोबर ठीक आहे. तुम्ही हे पहा लवकरात लवकर. आता आमचं कसं झालं फायनल. ते 25,000 ते शाळा आहे का नाही. तेच पुरते आपल्याला. कारण की कसं आहे तिथं बाकीच्या फी की काही नाही. एखाद दमा नाही. सगळं 5,000 भरले की आपली ऍडमिशन होऊन जाते. तिथंच करायचा आमचा विचार झाला. मग हो बाकी सगळं दिलं सोडून आम्ही आता. तर मग भरून टाका मग 5,000 रुपये. तुम्ही देसाल का मला? देतो ना पैसे. खिशातच आहे माझ्या. मार्केटातून येतो मी. कुठे येऊ मग? असं करा आता याची द्या आपलं. आम्ही पहिलं आता फी भरतो इथं 5,000 ऍडमिशन करून घेतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही या आपल्या बळभाऊच्या घरी. तुमच्या सासरेबाजी इथं. तिथून मग आपण एखादी खोली पाहू. म्हणजे टेन्शनचं काम नाही. बरोबर येतो मी. तिथे येऊन देतो मग. हो ठीक आहे. म्हणलं ते काय हो जरासं पाहिजे. थंड गिंड जरा त्याच्या मागं नका लागून. नाही तर नसतं आपण आन्सर आमच्या मागं. नाही ना रे बा. इकडे मार्केटात ठेव ना. काय तुम्ही काही हिट ठेव फोन. येतो म्हणते. मार्केटला गेले म्हणते. हो चला मग आता कसं करतं ते. तिथंच ऍडमिशन घेऊन घेऊ. ते सर होते ते नाही का. तिथंच पुरण मग नाही का. आता काय तुले तर म्हणलं नाही तर आपल्या गावाजवळ असल्या का जे एखादं ठिकाण टाकून शासकीय शाळेत 6वी पासून तर 10वी लोक. असंही माय म्हणणं होतं. मग तू म्हणतं नाही म्हणतं. हे बा पोट्टे लय हरिकले तर. हो त्याच शाळेत म्हणते. ते कसं त्याची आता इच्छा आहे. जाऊ दे ना मग. आपले 5,000 शिल्लक चालले का नाही. पण आपल्याला सवलत आहे ना. पहिले 5 भरा. मग पीक आल्यावर अजून 10 भरा. असं आहे ना. आपल्याला दिवाळी लोक आपल्याला चान्स आहे ना. ते आहे म्हणा. इकडे खादोडे म्हणजे कसं मॅडम तर काही खरं नाही. हो निरा लुटाचंच काम आहे बरं. हो खादोड्याच्या याच्यात टाकायलाही पुरत नाही. हो एक चालूच ठेवून ते. बरं मग चाल मग आता तिथं 5,000 रुपये दोघांचे भरून देऊ. ऍडमिशन करून टाकू. आणि चालले जाऊ बडभाऊची इथं.
मग मला फोन तर करत असता या का 5,000 रुपये कमी घेतले असते. मग काय आहे ना आपले कपड्याचे मालक आहेत की दुकानदार, ते ओळखीचे होते ना त्याच्या. मग काय जमलं असतं तिथं, पण तुम्ही आता सांगून राहिले मला. हा ना बा, आताही म्हणलं तर काही बिघडत नाही ना. फोन करा ना, 5-5 वाजते नाही यायची. आता गेले ना कशात, आता गेल्या आता नसते तिथे कोणी. मग काय झालं ते गेलं, पार पडलं. आधी असतं तर मग जमलं असतं ते. जाऊ द्या, गेले आता काय त्याला काय करता. बरं मग आता काय कुठं तुम्हाला तर म्हणलं आता संकेत इथंच शिकवा, तुम्ही म्हणता खोली करतो. कसं आहे बाबा, कसं आहे आपले संबंध आहे तसे राहायचे मग. हो कसं आहे आपला पोरगा कशा माहिती नाही खुशी नाही. तुम्ही मग फालतू कसं वाटायचं पावा मा बोकांडोटीला आणू. म्हणून म्हणलं कसं सोबती आहे त्याला जगन, त्याची आजी भाकरी करते. मग काय विषय नाही, फक्त खोली पाहून द्या फक्त. खोली आता समजा मायात आसपास एक तर कोणी नाही, जवळपास नाही म्हणा, पण दुसऱ्या इकडे चालेल का कॉलनीतली. पाना कुठची बी जराशी आसपास तुमचं लक्ष राहायला पाहिजे अशी पा. नाही खोल्या आता कसं या टाइमले कसं लोक आधीच बुकिंग करते ना. तुम्ही कसं उशीर आले ना, तरी एक आहे राजा. हो एक आपलं घनगणी नाही का, शांताराम घनगणी मावस भाऊ. हो त्याच्या मेवणीची आहे राजा. हो वरचा भाडेकरू काढला वाटते त्याने ना. कसं 11 महिन्याच्या वर टिकूच देत नाही ती. हो तिथं चाला मग. हो ते घनगणीचं ते मेव ना असं मग जमते ना तिथं. आपलं कसं ओळखीतलं निघाला ते. पण ते ओळखीतलं आहे, पण ते रुपये सोडत नाही ना. मग जे आहे तेच आहे. हो असं आहे ते. पाहा मग चला तुम्हाला दाखवून देते ना. मग जरा कमी जास्त होईल ना तुमच्या ना. तुम्ही चालता ना. नाही मी आलो तर 200 वाढन तुमची. हो मी काही येत नाही, तुम्हीच जा, तुम्हीच बोला ते सांगा. हो काऊन की कसं आहे मग तुमनं घेऊन येते ते. हो पुढे तुम्हीच म्हणलं होतं हे पोट्यानं बटन तोडलं, नळ तोडला. ते कसा अनुभव आहे, तुम्ही जा फक्त मग करून या. ठीक आहे मग आता. हो ठीक आहे काय म्हणलं तिकून आले की कसं जेवणच करून जा. हो या लवकर जा. हो बरं हो चला म्हणलं. पोट्टे कुठं आहे, पोट्टेला इथंच राहू द्या. हो येतो आम्ही. हो चला. रामराम म्हणलं रामराम. आपलं काय खोली आहे म्हणते भाड्यानं द्यायची. हो कसं खोलीसाठी आलो होतो बा. हा बरं खोलीसाठी आले का. असं कास्तकारात दिसते नाही, ओळखीचं म्हणत दिसते नाही. म्हणलं काय ओळखीची वाटून राहिले तुम्ही. काय पाहिल्यासारखं आहे तुम्हाला नेहमी. काय पाहिल्यासारखं, आम्ही सनसनी देवीदास सनसनी रामपूरचे. मग काय आपले शांतारामजी घनगणीचे सगळंच असतो आम्ही. मग काय दोस्ताना काय माहिती आमचा. हो तर आता कसं त्यानेच पाठवलं आम्हाला तुमच्या इकडे. हो आता कसं म्हणजे खोली भाड्यानं कसं पोट्टे आहेत दोघं. देवलालचा मुलगा आहे आणि आपलं यायचा अजबरावजीचा. तर म्हटलं खोली पाहावं मग कसं काय बजेट. हो सांगा आता मी काय लिहिला ना. हो तेच तर म्हणलं. हो ना ओळखतो ना बा. मग काय तर तेच म्हणलं पाहिल्यासारखं आहे बा. खोली पाहिजे नाही का. हो पण खोलीचं कसं आता काय किती जण आहे समजा. ते बस 2 जण, 2 पोरं आहेत. बस झालं आपलं. एखादी बुढी समजा जगनची आजी स्वयंपाक करायला द्यायले. ठीक आहे आता तुम्ही आहे म्हणून दाखवतो खोली. नाही तर मग कसं खोली द्यायची इच्छाच नव्हती माही. हो मॅडम जाऊ दे रिकामीच राहू दे. भाडे करू म्हणलं का नाही. हो ठेवते माणूस, पण कसं तापलं वाढते का. हो भाडं येते पण ताप होती. हो नळस तोड असंच तोड. पोट्टे चांगले आहे ना. नाही पोट्टे मस्त एक नंबर. हो पोट्ट्याचा काहीच विषय नाही. हो तुम्ही एकदम म्हणजे बा हो तुम्हाला मदत होऊन द्यायची. नाही मदत नाही झालं चालते. भीक नको पण कुत्रावर. फक्त कसं आहे टेन्शन नाही आलं पाहिजे. आजी राहील समजा नाही. बरं बाकी गॅस आहे ना. हो तेच म्हणलं. नाही तर चूल गिल जमणार नाही. तर चूल कोण आहे राहिलंच कुठं. सगळ्या गावात नाही हे चालणार. उज्ज्वलाचे आपले गॅस सिलेंडर आहे ना. कोणत्या बाहेर करून राहिलं चुलीवर. कोण नाही. बरोबर ठीक आहे. तर मग काही हरकत नाही आता नाही का. दाखवून देऊ मग. हो पहा आता तुम्हाला पटलं तर. हो फक्त मी काय म्हणतो थोडंसं असं मला संत्रीसारखा वास येऊन राहिला. हो काही असं म्हणजे संत्र खाल्लं कोण. बरोबर आहे तेच तर म्हणलं. मग काय धमक येतेच नाही. गेले चाट मारली तिकून आलेच वाटते जराशे. नाही कायचा आवाज तर मला नाही येऊ राहिला बा. ते मार्केटला मी नव्हतो का. मी मार्केटला गेलो होतो ना. काय साडी कपडे घालायला लागले. आता शेंगा आणल्या आणि तिथे सगळं घाम ऊन पाहत ना तुम्ही. पण निराशाला लोटच चालले ना पाणी आल्याच्यानं. हो टाटा कसं त्याच्यानं ते कपड्याचा येऊ राहिला. तसं हो का. तेच म्हणलं तरी म्हणलं जरा वास येऊन राहिला बा असा. हो संत्रीस असा बिअर सारखा. बिअर घ्यायचं काही नाही. कोण बिअर कोण पिणार बा. पैसा आहे का इथं. बरं चला चला हो पाहून घ्या खोली टाकून द्या. तसं नाही म्हणा पण तरी बी कसं तुम्हाला सांगून ठेवतो बा. हो तुम्ही आता कशी असते पोरं असते तर शिकाले. तुम्ही कसं रात्रीचे फालतू घेऊन काही आता पहिला एक भाडेकरू होता त्याची गोष्ट सांगतो. कसं दारू पिऊन येत जाईल का. मग कसं आम्हाला कसं तकलीफ होते. बाकीचे लोक मग म्हणते ना आम्हाला तसं आपल्याला चालणार नाही बा. तसं जर माहीत पडलं तर आपण ते खोली खाली करायला लावीन. आम्ही तर हो ना बिलकुल. अरे आता आपण का फरक घ्यावा. हो कोण नाही आपल्यात तसं. कोण नाही. चला दाखवून द्या आता. इकडे टॉयलेट एक बाथरूम. बिलकुल चारी बाजूला खिडक्या पाहून घ्या म्हणलं. काय पाहिलं मोकळी हवा आहे बिलकुल. गॅसचा वटा ओके आहे. हो पहा आता हे बसली राजा. अरे पहा असं नको करू भाऊ. देवदासजी असं गॅसवर बसत नको जाऊ या वट्यावर. त्या कॉईनवर उभे असतात नाही गोटे. अरे नसन कोंबडा दिसते मला. अरे काही नाही हो इतकं तुम्ही काळजी नका करतो. काही नाही इतके दट आहेत ना. तेच तर पाहिलं मी. बरं जाऊ दे हे येणार नाही ना. हो दुसरे साहेब म्हणते ना. हो हे फक्त संघ गेलाय. बरं ठीक आहे पहा म्हणला. हो पाहुणे पहा आता हे खिडक्या चारी बाजून गॅसचा वटा तयार करून दिलेला आहे. पाय दुसऱ्याचं ते जे भाडे करू त्यांना पैसे नाही दिले. गॅस सिलेंडर ठेवलेला आहे मी. हो लागलं ते बी तुम्हाला विकत देईन मी तुम्हाला. बाकी कॅन आहे पाण्याची ते वापरून घ्या. काही हरकत नाही. खुर्ची दिली हो आता फरशी दबली होती पुरी पद्धतशीर गेली आता. पहा मग आता पटली खुली. हो म्हणा पण कसं काही फॅन गिन नाही बरे नाही एखादा. ते तुम्हाला आणला फॅन तुम्हाला आणला ते बसून देईन बघा. एखादा माणूस आपण पाहून घेऊ बसून घेऊ. बाकी काही विषय नाही. बाकी पाण्याची व्यवस्था आहे लाईन आहे सगळं व्यवस्थित.
बरं ठीक आहे ना, मग भाड्याचं सांगा मग काय भाडं गिडं कसं काय द्यावं आता समजा किती द्या लागेल काय करावं लागेल. तर तेच आपलं मागचे भाडे करून जे होतं ते हो शांतारामजीला आता तुम्हाला माहिती सांगितलं समजा ना 2,000 रुपये भाडं होतं. लाईन समजा वेगळी हो त्याचं मीटर सब मीटर वेगळा आहे. पाण्याचे 100 रुपये. आपले म्हणजे 2,000 आणि 2100 200-400 रुपये बिल. नाही हो लय होईल नाही पोट्ट्याच्या मनानं काय आता शेतकरी कास्तार लोक आम्ही राजा 2,000 फायनल करून टाका सगळं आलं त्याच्यात. नाही होत ना एव्हा काहीच नाही बा 1 महिना राहा लागते ना त्याला 1 महिन्यानं आम्हाला 2,000 भेटते त्याच्यातही 2-4 तारखा पुढे जाते. फक्त 5 तारखेच्या आत भाडं देत जा 2,200 रुपयात फायनल करून टाकू. फक्त कसं आहे समजा लाईन बिल हे ते सगळं आपण त्यात पकडून घेऊ झालं काही विषय नाही. बरं ठीक आहे ना मग चालते मग काही हरकत नाही चालते ना देवलाल. बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही तर आता दोघं मिळून देईन आम्ही हे अर्धे देतील अर्धं मी देईल समजा. नाही ते मला नका सांगू ते तुम्ही दोघं काही करा पण पैसे मला कोणी द्या पण पुरीच्या पुरी द्यायचे काय नाही याचे आले नाही त्याचे 1100 याचे 1100 पुरे पैसे मला 2,200 टाकत जायचे तारीख 5 भाडं लेट जर झालं तर कसं ते आपलं म्हणजे मग ते कसं 2 महिन्यात निघा लागत. भाडं टाईमशीर भेटते भाड्याचा काही विषय नाही फक्त आता आलं ना ते लाईन बिल हे ते काही विषय नाही ना म्हणजे नाही तर मग फॅनच नको लावून असं नाही झालं पाहिजे. फॅन म्हणजे फक्त कामापुरतं लावायचं फॅन टीव्ही चालणार नाही फॅन एक आणि एक लाईट समजा एक रात्रीचा बारका लाईट बस एवढंच जास्त यूज करायचं नाही कूलर हे जमणार नाही. कूलर नाहीच आहे आपल्याला कूलर कुठचं आपला लाईन फॅन आहे बस ठीक आहे ना मग चालते काही हरकत नाही करून टाका ॲडव्हान्स देऊन देतो मग 1 महिन्याचं भाडं देऊन द्या आता 2,500 देऊन द्या अगं बघा म्हणजे मग पाहता येते पुढचा 2,500 देऊन द्या दोघा मिळून पा काय बरं ठीक आहे मग देऊन देतो काढा म्हणलं तुमची काढा माय काढा देऊन देऊ हो म्हणलं आजपासून मग भाडं सुरू होईल तुमचं काय आजची तारीख किती आहे आजच्या तारखेची तुम्ही लिहून घ्या मी लिहून घेतो भाडं सुरू तुम्ही या नका येऊ तर तुम्हाला जेव्हा तेव्हा या. बापरे आम्ही म्हणलं रे जेव्हा आता कसं 22 जूनला शाळा होते तेही पुसून धरता का नाही आजची किती आहे 18 मे आहे ना 18 मे पकडून घ्या तुम्ही 18 मे पकडायचे झालं आता मी लिहून घेतो माझ्या तुम्ही लिहून घ्या तुमच्यात 18 जूनला पैसे घेऊन यायचे उद्या तुम्ही भाडे घेऊन आले सामान घेऊन आले तर अडचण नाही चला आता द्या ॲडव्हान्स द्या विषय मोकळा करा. झाली का मग ऍडमिशन आपल्या जगांची काय लय उशीर केला तुम्ही. ॲडमिशन झाली मस्त शाळेत झाली हो पण कसं पैशानंच आपण पुरतो का नाही काय माहिती त्याला आता हो ना आता हे बा बी भरणं एखादा म्हणून आणि आता शाळेची फी भरणं एखादा म्हणून 5,000 भरले आता 25,000 रुपये फी आहे हो 10,000 आता लवकर भरा म्हणे आणि 10,000 दिवाळीला भरा म्हणे हो आता काय करता मग आणि आता हे भाड्यावाल्याला खोली भाड्यानं केली हो 2,500 रुपये भाडं म्हणे ते त्याच्या कमी द्यायलाच तयार नाही. शांताराम खनगणेचा मेवना हो आता तिथे बी 2,000 रुपये ॲडव्हान्स भरला बाकीची रक्कम आता जसा महिना भरण तसं देत राहा लागल हो बाकीचे अजून ट्युशनचं हे ते आता तेही पाहा लागते आणि काय मोठं आता आपल्याला काय पुरण काय कसं होईल काय माहिती का पैसा तर मिळालाच असते पण अशी ऍडमिशन नाही होत ना मग जाऊ द्या आता झालं ते झालं आता आपल्याला गहू आहे गहू विकून टाक ना काही जरा हरभरा आहे ते का मा कानात जर ठेवा वाटले ते ठेवा आणि शाळेचे 10,000 रुपये मापाशी खिचडी शिजवायची आता आंबे आले ना आज आता आंबा उतरला का नाही ते आपल्याला 3,000 आंबा आला आपल्या हिशावर हो 3-3,500 आहे आता ते पिकला की त्याचे पैसे ते बस तेवढं फक्त मामाजीचं डोळ्याचं आपल्याला लवकर करून घ्या हे लवकरात लवकर आणि बस बाकी काही आपल्याला काळजी नाही. पहा आता मी गहून ती हरभरा काय जे असेल ते इकून टाकतो आणि पहिले बाबाचं ऑपरेशनचं पाय तुम्ही उद्या उद्याच आता काय मिळालं इकवा करतो आणि पटकन घेऊन जातो आता बाकी मग आता फीचे तर आता आपण 5,000 भरले 10,000 भरला लागते आता शाळा सुरू झाल्यावर जाऊ दे मग आता पाहता 10,000 दिवाळीले करून टाकू आता काय होती.